शुभेच्छा. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या पावसाचं आगमन होतंय. खरं तर गरज नसताना हा पाऊस येतोय, कारण की शेतकऱ्यांचं यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे. असं व्हायला नाही पाहिजे, पण मग आपण निसर्गापुढे काही करू शकत नाही. पण आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो. तर चला, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी आवाज. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पावसाची, वादळाची माहिती आम्ही पूर्णपणे देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघतोय की पुणे, खेड, जुन्नर, दौंड, लोणावळा, त्याचबरोबर मुरबाड आणि या साईडला अहिल्यानगर, जामखेड, करमाळा. तर अहिल्यानगर, जामखेड, करमाळा आणि दौंड या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पावसाचं वातावरण दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय. म्हणजे त्या ठिकाणी फक्त ढगे आलेले दिसत आहे आपल्याला. पण पुणे, खेड आणि जुन्नर तर या ठिकाणी आपल्याला पावसाचं घनदाट असं वातावरण त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. त्याचबरोबर भोर, बारामती, इंदापूर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पावसाचं वातावरण दिसत आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी बंधूंनो, आज 18 तारीख आहे. 18, 19 आणि 20 हे 3 दिवस पावसाचं वातावरण दिसतं आहे. तुम्ही बघू शकता. तर तुमचे शेतीचे कामं काही बाकी असेल किंवा काही पेरणी किंवा कापणी चालू असेल तर ते पटपट आवरून आपले जे धान्य असेल ते जपून ठेवा, कारण की पाऊस येतो आहे आणि पडणार आहे हे 100% आपल्याला यामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बारामती ते पुणे, नेरा, भोर या ठिकाणी 100% पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर दौंड, करमाळा, बार्शी, जामखेड इकडे कोणत्याही प्रकारचं वातावरण आपल्याला दिसत नाही आहे. पण समुद्राकडून येणारी जी हवा आहे ते आपल्याला त्यामध्ये दिसत आहे. तुम्ही बघू शकता अहिल्यानगरमध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. तर पाथर्डी, शिरूर, कडा, जामखेड, बीड इकडे कोणत्याही प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही आहे. त्याचबरोबर आपण जर थोडंसं पुढे गेलो तर परळी, लातूर, त्याचबरोबर उदगीर या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसतो आहे. बिदर, परळी, निजामाबाद हा थोडासा भाग बाजूला गेला आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलतोय, आपल्या आसपासच्या गावाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय. तर शेतकरी मित्रांनो, आज दोन्ही साईडने आपल्याला वादळ, वारा, पाऊस येताना आपल्याकडं दिसत आहे. तर चला, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा, कारण की आम्ही भरपूर माहिती तुम्हाला देणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, चंद्रपूर, रामगुंडम या साईडने मुंबई, तर या साईडने रामगुंडमकडून आपल्याला काही वाऱ्याची दिशेने आपल्याला ते दिसत आहे, छत्रपती संभाजीनगरकडे येताना दिसत आहे. त्याचबरोबर मुंबईचा जो समुद्र आहे त्या समुद्राच्या बाजूने आपल्याला हवा, वारा आपल्याला दिसत आहे. तर सातारा, बेळगाव, बिल्लारी, सिरसी हा भाग थोडासा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आहे. तर चला, आपण तयारीला लागूया, कारण की पाऊस येण्याची शक्यता आहे. आपले जे काही कामं असतील ते आपण लवकरात लवकर आवरून आपण या पावसाला सामोरे जायचं आहे. त्याचबरोबर नागपूर, अमरावती, जळगाव, नंदुरबार, सुरत, रायपूर, चंद्रपूर, रायगड या ठिकाणी आपल्याला पावसाचे हलकेसे अंदाज आपल्याला दिसत आहे. तर चला, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी आवाज या चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या नवीन अपडेटसाठी तयार राहा. चला, तुमचा दिवस शुभ असो. आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.